मेघश्यामं पीतकौशेयवासं श्रीवत्साङ्कं कौस्तुभोद्भासिताङ्गं पुण्योपेतं पुण्डरीकायताक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम्. मेघाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या, पिवळ्या रेशमी वस्त्रांनी सुशोभित असलेल्या, वक्षस्थळी श्रीवत्साचे चिन्ह धारण करणाऱ्या, कौस्तुभ मण्यांमुळे ज्यांचे शरीर तेजस्वी दिसते अशा पुण्यस्वरूप आणि कमळासारखे विशाल नेत्र असलेल्या सर्व लोकांचे एकमेव स्वामी भगवान विष्णूंना मी वंदन करतो. नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. सर्व प्राणीमात्रांचे आदिकरण असलेल्या, संपूर्ण पृथ्वी व विश्वाचे धारण पोषण करणाऱ्या, अनेक रूपांनी प्रकट होणाऱ्या आणि सर्व सृष्टीचे मूळ कारण व सर्व शक्तिमान असलेल्या भगवान विष्णूंना माझा नमस्कार असो. सशंख चक्रम सकिरीटकुंडलं सपीतवस्त्रं सरसिरुहेक्षणं सहारवक्षःस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. ज्यांच्या हातात शंख आणि चक्र आहे, ज्यांनी मुकुट आणि कुंडले धारण केली आहेत, जे पिवळे वस्त्र परिधान करतात, ज्यांचे नेत्र कमळासारखे सुंदर आहेत, ज्यांच्या वक्षस्थळावर हार आणि कौस्तुभ मण्यांची दिव्य शोभा आहे, अशा 4 भुजा असलेल्या भगवान विष्णूंना मी मस्तक नमवून नमस्कार करतो. छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनमम्बुदश्याममायताक्षमलङ्कृतं चन्द्राननं चतुर्बाहुं श्रीवत्साङ्कितवक्षसं रुक्मिणीसत्यभामाभ्यां सहितं कृष्णमाश्रये. पारिजात वृक्षाच्या सावलीत सुवर्ण सिंहासनावर विराजमान असलेल्या, मेघासारखा श्यामवर्ण असलेल्या, विशाल नेत्रांनी सुशोभित, अलंकारांनी विभूषित, चंद्रासारखे सुंदर मुख असलेल्या, 4 भुजा असलेल्या, वक्षस्थळी श्रीवत्स चिन्ह धारण केलेल्या आणि रुक्मिणी व सत्यभामा यांच्यासह विराजमान असलेल्या भगवान श्रीकृष्णांचा मी आश्रय घेतो.